कुठला कॅमेरा आहे तिने आपले वेगवेगळे. नमस्कार. आपल्या सिनेमाचा मेन पिलर म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक माझा खूप जवळचा मित्र अजिंक्य फाळके. सगळ्यात आधी पहिल्या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू या सिनेमा खूप मोठा हो. तुम्ही आज आलात हेच भाग्य आहे आमचं. छान वाटलं मला. ऑलवेज ऑलवेज. मला फक्त थोडं सिनेमाबद्दलची माहिती हवी. ओके. की सिनेमा कसा सुचला कसा सगळं. हा ऍक्च्युली रायटरकडे मी ज्यावेळेस गेलो नितीन सर आहेत आपले, त्यांच्याकडे एक पानाचा थॉट होता. मलिना म्हणून फिल्म आहे एक. हा तर त्यांच्यावरनं सुचलेला थॉट आहे. मलिनाचं काय नाही, एक इन्स्पायर फ्रॉम मलिना. आणि मग त्यांनी आपल्या फॉर्मॅटमध्ये कसं करायचं आपल्याला, कारण काय होतं आपण इन्स्पायर होऊनच फिल्म करत असतो. म्हणजे असं नाही की एखाद्याला सुचलंय आणि ते जगा वेगळे, प्रत्येकाचं कुठं नाही कुठं ते हे होतं. तर एक वन लाईन ऐकवली त्यांनी की एक शाळेतला एक मोठा माणूस जो शाळेत जातो त्याला त्या शाळेच्या भिंती फील होतात आणि मग त्याला ते जुन्या आठवणी आठवायला लागतात आणि तिथून तो सिनेमा चालू होतो आणि मग प्रेम आणि ते टीचर आणि ती कॅथलिक टीचर असं एक वन लाईन लिहिली होती. त्याच वेळेस मी ठरवलं की यार हे बनेगा आणि पहिली स्टोरी ऐकली सरांची आणि फायनल केली की यार आपण हे करूयात. मग नंतर पुढे कामं चालू झाली आणि काही गोष्टी चालू झाल्या. मग तो बनला, आता दिसतो आपल्याला ट्रेलरमध्ये. खूप सुंदर ट्रेलर आणि बाकी पिक्चरायझेशन वगैरे कलर केलं खूप सुंदर. म्हणजे असं वाटत नाही की तुझा पहिला सिनेमा आहे. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो. जेव्हा मी अजिंक्यला फर्स्ट टाइम भेटलो, आम्ही दुसऱ्या सिनेमाच्या सेटवर भेटलो, तेव्हा मला माहित नव्हतं की अजिंक्यच्या आतमध्ये एवढा सुंदर दिग्दर्शक लपलेला आहे जो आज मी EP म्हणून भेटलो. आपलं पैशाचं बोलणं व्हायचं. पैशाचा आमचा विषय झाला होता. पण तेव्हा माहित नव्हतं की अजिंक्यच्या आतमध्ये एवढं सुंदर आणि एवढं टॅलेंटेड दिग्दर्शक आहे. पण खरंच सिनेमाचा ट्रेलर पाहताना वाटत नाही की हा पहिला सिनेमा असेल तुझा. तू खरंच म्हणजे तुला अनेक वेळा विचारलेले प्रश्न तूही म्हणला की मलाच का विचारतो, मी विचारतो खरंच असं इलू इलू काही जगलेलं आहेस का? ऍक्च्युली सगळेच जगलेत. म्हणजे प्रत्येकालाच प्रेम होतं. मला काय वाटतं कॉलेजच्या वेळेस ना सगळ्यांना एक मुली आवडायला लागतात. म्हणजे आवडायला लागतात 100% मी सांगतो. 95% लोकांना मुली आवडतात. पण होतं काय की बरीच लोक आहेत ना, काही माझ्यासारखे असतात, काही तुमच्यासारखे नाही का, एक वेगवेगळे लोक. काही लोक व्यक्त होत नाही. जी व्यक्त होतात ना ती इलुलू मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर ते तसं आहे. खूप सुंदर. म्हणजे पहिला सिनेमा करताना काही अडचणी, मी हा प्रश्न मुद्दाम विचारतोय कारण अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की सिनेमा म्हणजे वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी आणि खास करून आपल्या मराठीबद्दल आहे. त्यामुळे ना हा जो गोड गैरसमज आहे ना लोकांना, तो आपल्याला काढून टाकायचा आणि आपल्या मराठी सिनेमाला ही खूप गरज आहे. पहिला सिनेमा करताना काही काही अडचणी आपल्याला फेस कराव्या लागल्या आणि त्या कशा सॉल्व्ह केल्या? ऍक्च्युली अडचणीचं सांगायचं झालं ना तर आपल्याला 3 वर्ष लागतील सगळं सांगायला. इतक्या अडचणी म्हणजे सुरुवातीपासून अडचणी नाही म्हणता येत की एक सुरुवात झाली. सुरुवातीला मेन काय असतं सर की फंड पाहिजेत. बरोबर. पहिली अडचण की पिक्चरला पैसे कसे करायचे. आता घरून मला पूर्ण सपोर्ट मिळाला. म्हणजे आई वडील यांच्याकडनं पूर्ण सपोर्ट मिळाला आणि करायचं ठरवलं फिल्म वगैरे. मग मी भोरला जे पहिलं शूट केलं त्या शूटच्या दरम्यान आता अडचणी सांगतो की पाऊस आला. कट कर. भोरला शूट केलं, त्या शूटच्या दरम्यान आला पाऊस आणि 3 दिवस आमचं पूर्ण एक्सटेरियर होतं. एक्सटेरियर शूट करता नाही आलं. त्यामुळे मला भोरचं लोकेशन, कारण आर्टिस्टच्या डेट नसल्यामुळं परत लावावं लागलं 1 महिन्यानी. परत तो सेट पूर्ण करायला, त्या सेटला 11 लाख खर्च झाला होता एका दिवसासाठी. तो परत मला करायला लावला. असं करत करत काही लोकांची सगळेच लोक मला चांगले भेटले. असं कोणी त्रास वगैरे दिला नाही. बाकी थोडंफार होतंच, प्रत्येकाचं मतभेद असतात वगैरे. आणि अडचणींचं सांगायचं म्हटलं तर म्हणजे बाकी अशा अडचणी नाही आल्या, पण नैसर्गिक किंवा ऍक्च्युली प्रत्येकालाच अडचणी येत असतात सर. कारण हे रडगाणं मांडून नाही का काय गरजेचं नाही की बाबा नाही का मला अडचण आली वगैरे, कारण त्याशिवाय सिनेमा बनत नाही आणि कुठलीच गोष्ट बनत नाही अडचणींशिवाय. त्यामुळे त्याच्यावर मात करत इथपर्यंत हळूहळू हळूहळू आलो आणि मी शिकत आलो सर. पहिला सिनेमा आहे ना माझा, तर मला काय वाटायचं अरे आपल्याकडनं होईल काय. आणि ही ऍक्टर एली, त्याच्यात ते मीरा वगैरे, मीराने बिग बॉस वगैरे केला, अरे हे ऐकेल का आपलं नाही का. असं व्हायचं ना की एक तर डिरेक्टर फर्स्ट टाइम आणि नाही का एक
रॅपो असतो ना की Exactly. आता काही जे बिग डिरेक्टर्स आहेत त्यांच्या नावानेच लगेच लोक हे हो. करतात. अरे आपलं एक तर माझा स्वभाव एकदम असा ते आम्ही पाहिलंच. की मी कसं यांना सांगू, कन्व्हिन्स कसं करू, कारण ते हवे होतात ना आपल्यावर. Exactly. नाही अजिंक्य असंच करायचं, मी सांगेन तसंच करायचं. पण ते कोणीच तसं मला केलं नाही आणि सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांच्यावर मात देत हळूहळू इथपर्यंत आलो. आता अजूनपर्यंत अडचणी होत्या. काल आता सेन्सॉरचं स्क्रीनिंग चालू आहे तिकडं मुंबईमध्ये. अच्छा. सेन्सॉरला दुसरा माणूस डिरेक्टर लागतो, दुसरा माणूस पाठवला. रात्रभर ते सबटायटल फाईल आणि हे सगळं टेक्निकल आमच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत आणि त्याच्यामुळं बघूयात आता काय होतंय. बरोबर. मित्रांनो, एक सिनेमा बनवताना जवळपास 100 ते 150 लोक एका सिनेमाच्या मागे झगडत असतात आणि त्या सगळ्या 700 लोक आहेत आपले. काय बोलतात 700चं युनिट बघा, आहे. म्हणजे 700 लोकांचं युनिट अजिंक्यने कसं सांभाळलं. बरं, 700 लोकांची मेंटॅलिटी सगळ्यात महत्वाचं. युनिटी म्हणण्यापेक्षा मेंटॅलिटी प्रत्येकाची वेगळी असते वेगळी. आणि खास करून कलाकारांची, बाकी कोणाची काय असेल, पुन्हा सगळ्यांच्या डेट्स मॅनेज करायचे, ह्या सगळ्यांना मॅनेज करून कॅप्टन ऑफ द शिप अजिंक्य हे एवढं मोठं सगळं ओझं किंवा जे काय आहे खांद्यावर घेऊन असल्याने ते पेललं आणि ते लोकांपर्यंत आणलं आणि खूप सुंदर कलाकृती केलेली आहे. म्हणजे मी एक कलाकार म्हणून, अजिंक्य एक डायरेक्टर आहे आणि कलाकार म्हणून माझी कळकळीची आपल्या सगळ्यांना विनंती आहे, 31 जानेवारी 2025 आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन गेलो हा थिएटरमध्येच पहा. कारण 700 लोकांची मेहनत ह्या एका सिनेमाच्या मागे लागलेली आणि ह्या एका माणसाने ते सगळं पूर्ण करून दाखवलं. अडचणी तर तुम्ही ऐकलं, मी मुद्दामून हा प्रश्न विचारला की अडचणी कशासाठी. लोकांना काय वाटतं सिनेमा वगैरे वगैरे काय आहे, पण नाही, सिनेमा करणं सोपी गोष्ट नाहीये, पण त्या कलेला दाद देणं हे मायबाप तुमच्या हातामध्ये आहे. तर मला एक किस्सा सांगायचा आहे ऍक्च्युली. आता मी सांगू नाही शकत कोणासाठी म्हणजे वगैरे नाही, पण एक दिवस होता, शूट करायचं होतं. असं नाही पैसे भरपूर आहेत नाही का, प्रॉब्लेम नाही, पण प्रत्येक वेळेस काय होतं कधी कधी अवेलेबल नसतात पैसे. आता एक दिवशी दुसऱ्या दिवशी शूट होतं आणि 30-35 हजार रुपये कमी पडत होते. असं 30-35चा विषय होता आणि आता प्रत्येक वेळेस रोजच पैसे घेतोय ना मी, 1 लाख 2 लाख 3 लाख असे लाखच विषय चालले. 35चा विषय. आणि घरच्यांनी मदत कशी केली सांगतो. आमची आजी आहे, तिची ती बटवा असतो का, बरोबर, जुन्या त्या त्या बटव्यातनं कुठल्या तरी जुन्या कपाटातनं एक 35,000 रुपये तिने काढून दिले मला आणि कर म्हणलं एवढे पुरण का म्हणली. आणि मग ते मी दिले. आता नाही काय मित्र म्हणाल की पैसा नाही, तो आशीर्वाद लागला. आशीर्वाद असं प्रत्येकाने सॅक्रिफाईस केलंय घरातल्या आणि म्हणजे खूप काही हे करून प्रत्येकाला वाटतं, पण ओव्हर बजेट पण गेलंय फिल्म, पण एकंदरीत आता त्याचं फळ मिळावं. 100% म्हणणार अजिंक्य, कारण तुझी एवढी मोठी मेहनत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिंक्यला मी वैयक्तिक सेटवरती पाहिलेलं आहे. कूल, म्हणजे आपण म्हणतो ना की शांत डोक्याचा माणूस, कोणावर चिडणार नाही, कोणावर रागवणार नाही, काही नाही, मला हे नाही, हा ठीक आहे मी बघतो, असं उत्तर देणारा एक दिग्दर्शक. मग तुम्ही विचार करा त्या माणसामध्ये पेशन्स आणि ह्या किती गोष्टी असतील. पण अजिंक्य खूप छान वाटलं ॲज अ दिग्दर्शक म्हणून. मला माहित नव्हतं की सगळ्या सुंदर प्राऊड मोमेंट वाटले मला. थँक्यू सर. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना, आम्हा सगळ्यांकडून. आमची वाईफ पण आलेली, तिलाही मी बोलवतो की यांनी पण प्रोड्यूस मध्ये खूप मदत केलेली. हिंदवी ये ना पटकन, एक बाईट कर. क्षमा. ठीक आहे हिरवी